प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 3 जानेवारीचा जबरदस्त असा भाग तुम्ही बघत आहात आणि आज सुद्धा सारंगची त्यांनी बरीच मजा घेतली आहे. पण सुरुवातीला ऋषिकेश आणि जानकीचं सीन त्यांनी दाखवलाय. ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, आजपर्यंत जे टेंडर मी सुमित्रा एंटरप्राइजेसला मिळवून देत होतो तेच टेंडर मी आता आपल्या कंपनीला यावर्षी मिळवून देणार आहे जानकी एंटरप्राइजेसला, असं म्हणून तो जानकीला सगळं मनातलं सांगत असतो. पण जानकी आता या गोष्टीमुळे जरा घाबरते. ती म्हणत असते, 4 भिंतीतली भांडणं तुम्ही आता 4 लोकांपर्यंत नेणार आहात ऋषिकेश म्हणतो, हो जानकी, आता तेच करावं लागेल. जानकी म्हणते, असं का ऋषिकेश म्हणतो, कारण सुरुवात त्यांनी केली जानकी. मी कष्ट करून खूप मेहनत करून मी ही कंपनी तयार केली होती, सुमित्रा एंटरप्राइजेस. पण सारंग आयत्या मिळालेल्या खुर्चीवर बसून मला तो आरोप करतोय, माझ्यावर आरोप करतोय तो. जानकी, आजवर भाऊ म्हणून मी त्याला कंपनीतली सगळी कामं शिकवली होती, पण त्याने काय केलं, त्याने आता मला धोका दिलाय. पण आता मी त्याला शिकवणार आहे जानकी, लायकीत कसं राहायचं ते. तू आता बघ जानकी, ज्यांनी माझ्या बायकोला वेदना आणि मुलीला मनस्ताप दिलाय ना, त्यांना मी त्यांच्यावर मी घाव घालायला सोडणार नाहीये. आता माझं टेंडर त्यांच्यावर खूप मोठा घाव असणार आहे. जानकी म्हणते, ऋषिकेश, मला तुमच्या वेदना कळतायत. मग ऋषिकेश म्हणतो, कळतंय ना, मग त्यावर फुंकर घाल जानकी. त्यांना साथ देऊन माझ्या जखमेवरची खपली काढू नकोस. ऋषिकेश आता जानकीला प्रेमाने समजवत म्हणतो, हे बघ जानकी, आपण 2 जण एक टीम आहोत ग, आणि यामध्ये जानकीने ऋषिकेश सोबत असायला हवं की नको. प्लीज असं करू नकोस. हे बघ, ही जी फाईल आहे ना, ही एकदा तुझ्या डोळ्याखालून घाल. ही टेंडरची फाईल आहे, एकदा बघून घे. दरवर्षी तू टेंडर भरताना सगळं काही व्यवस्थित चेक करत असते. मी तुला नेहमी सहभागी करून घेत असतो टेंडर भरत असताना. तू यावेळेला पण तुझा सहभाग दाखव ना जानकी, प्लीज. आता जानकी जवळ ती फाईल देतो आणि त्याच्या बिचाऱ्याच्या एवढ्याच अपेक्षा माफक आहेत की जानकीने त्याला साथ द्यावी. आता ऋषिकेश ती फाईल तिच्या हातात देतो आणि म्हणतो, जानकी, ही फाईल बघ, मी फ्रेश होऊन येतो. असं म्हणून त्याने ती फाईल जानकीच्या हातात दिली आहे. आणि आता जानकी सुद्धा विचार करते बरं का प्रेक्षकांनो, की ऋषिकेशची साथ द्यायची, पण कशा पद्धतीने, त्यासाठी बघत राहा पुढचे सीन. आता इकडे बघा, आजीबाईने सारंगला अगदी पूर्णपणे तयार केलंय, पर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आता बघा, या आजीबाई म्हणतात, अरे ऐश्वर्या आली ना जवळ तुझ्या सारंग, की कचकन असा हात धर. आता लक्षात ठेव, या घराला एक गुंडा एक गुंडी असे 2 मिळतील बघ. आता सारंग लाजून चूर झालाय. आजी म्हणतात, काय सारंग, तू कशाला लाजतोय? अरे लाजायचं काम ऐश्वर्याचं आहे. सारंग म्हणतो, आता निघू का आजी? आजी म्हणतात, थांब, महत्वाचं राहिलं बाबा. आता आजींनी एक मस्तपैकी परफ्यूम घेतलाय आणि आता त्यांना त्यांच्या अंगावर मारायचं असतं, पण चुकून ते सारंगच्या अंगावर गेलंय बरं का, कारण दाखवलं असत. आजी सारंगच्या अंगावर ती परफ्यूमची आंघोळ घालतात. अरे किती मारलंय ते. सारंग शेवटी नाकावर हात ठेवत म्हणतो, अगं आजी, पुरे किती मारशील ते, वास येतोय जास्ती त्याचा. अगं, माझ्या पिकावर पण एवढी फवारणी करत नाही ग मी, कशाला एवढं सेंट मारतेस? आजीबाई म्हणतात, कशाला म्हणजे काय? तू तिच्या खोलीत गेलास की ऐश्वर्या अशी सुवासाने धुंद झाली पाहिजे आणि मग ढॅन. अरे देवा. सारंग म्हणतो, एक काय ढॅन आजी, काय चाललंय तुझ्या समोर होऊ देऊ का सगळं? ऐश्वर्याला बोलवू का इकडे? आजी म्हणतात, चुप्प बस रे गधड्या, काही पण काय बोलतोयस, थांब. आता आजीबाईचं अजून काहीतरी राहिलंय सारंगला सजवणं. आता सारंग म्हणतो, आता काय आजी? आजीने आता सारंगला गॉगल घातलाय आणि म्हणताय, ए टिंग टॉंग दिसतोय माझा नातू. प्रेक्षकांनो, आता हसू नको तर काय करू. आता सारंग म्हणतो, हो आजी, काय भारी दिसतोय मी, जाऊ का आता आजी? सारंग इतका उतावळे झालेला दाखवलाय की विचारूच नका. आता आजीबाई म्हणतात, अरे थांब रे गुंड्या, थांब. आता सारंगची पुन्हा त्या दृष्ट काढतात. सारंग कसा पळतोय बघा ना. आजी म्हणतात, अगं बाई, माझं सोनं ते. सारंगची दृष्ट काढतात आणि म्हणतात, कोणाची दृष्ट लागो न ग बाई माझ्या गुंड्याला, चक ते असं त्याचे गाल ओढतात बरं का, आणि म्हणतात, आता ढॅन होणार. सारंग आता त्याच्या खोलीत जात असतो असं ऐटीत. तेवढ्या तिथे शरयू येते आणि म्हणते, अरे सारंगच आहेस ना तू, ते डोळ्यावरचं काढ बरं. आता शरयू त्याला बघून अगदी चाट पडली आहे.
आता शरयू म्हणते, काय तुझा अवतार सारंग, तू मित्रांसोबत पबला चाललायस का? सारंग म्हणतो, कुठे? शरयू म्हणते, अरे पबला चाललायस का? सारंग म्हणतो, अगं नाही, पबला नाही, मी ते अगं शरू, पण तू अचानक इथे कशी काय आलीस? मग शरयू म्हणते, अरे मी आईला भेटायला आले. मग सारंग म्हणतो, आईला भेटायला आलीयस होय? थांब मी आईला आवाज देतो. ए आई, अगं शरूताई आलीये तुला भेटायला. बरं, राहिलं आता सुमित्राबाई येऊन सारंगला पाहून घाबरतातच. त्या म्हणतात, अगं बाई सारंग, अरे काय रे हा अवतार तुझा? अरे हे रे काय सारंग? शरयू लागते हसायला सारंगला. आता या सुमित्राबाई म्हणतात, सारंग, अरे असले कपडे तू कॉलेजला असताना पण घातले नव्हते रे. अरे काय रे, तू कुठे बाहेर निघालायस का बाहेरून आलायस? त्यांनी डोक्याला हातच मारलाय. सारंग म्हणतो, अगं आई, ते मी माझ्या रूमवर चाललोय ग. सुमित्राबाई म्हणतात, अगो बाई, झोपताना असे कपडे घालतो का काय तू? त्यांनी डोक्याला हात मारून घेतलाय पुन्हा. सारंग म्हणतो, अगं आई, मी झोपत नव्हतो. कसं ते? आता सुमित्राबाई म्हणतात, केसाला काय झालंय? काही भीती वाटली का तुला? आता तेवढ्यात आजीबाई आल्या आणि म्हणतात, अरे 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 काय सुमित्रा, किती प्रश्न विचारतेस माझ्या नातवाला? कसा दिसतोय माझा नातू? एकदम हिरो, टकाटक. आजीबाई फुल रंगात येतात. आता बघा, आजीबाई हळूच म्हणतात सारंगला, सारंग, कामगिरी लक्षात ठेव सारंग. सारंग म्हणतो, आजी, अगं असं सगळ्यांसमोर बोलू नको ना, हळूहळू बोल ना. आता ते सुमित्राबाईंनी ऐकलं. सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई आई, अगं कसली कामगिरी, कसलं काय? काय चाललंय काय तुमच्या आजा नात्याचं? आता बघा, ही शरयू म्हणते, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? किती किस पाडताय त्या सारंगच्या दिसण्यावरनं. बाबा, सारंग, जाय ना बाबा, जाय तुझ्या खोलीत जा बरं गपचूप. आता सारंग म्हणतो, हो चाललो मी ताई. आता लगेच सारंग त्याच्या खोलीत जायला निघाला. तेव्हा आजी त्याला जाताना म्हणतात, सारंग, गड फत्ते करून ये ह. आता सुमित्राबाईंना काही समजे ना. शेवटी त्या शरयूला, त्या शर्वरीला म्हणतात, शर्वरी नाव आहे वाटतं तिचं, सॉरी मी शरयू म्हटले. आता त्या म्हणतात, काय ग शर्वरी, तू एवढ्या गडबडीत इकडे कशी काय? आता ती म्हणते, अगं आई, मला ना तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं, तू मग कोणाचं लक्षच नसतं माझ्याकडे. मग सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई हो का, मी ना ह्यांना औषध देऊन येते, बस तू. आता ही शर्वरी म्हणते, लवकर ये आई, मी इथेच बसते. सुमित्राबाई म्हणतात, बरं बस, मी आलेच. असं म्हणून सुमित्राबाई नानांच्या खोलीत गेल्या. पण आता आजीबाईंना किती उत्सुकता आहे बघा ना, काय झालं शरूला माझ्या. आता त्या तिथे बसतात तिच्या जवळ आणि म्हणतात, काय ग शरू, तुला एवढं काय महत्वाचं बोलायचंय सुमित्राशी? शरयू म्हणते, अगं आजी, आहे काहीतरी महत्वाचं. मग आजीबाई म्हणतात, बरं, सुमित्रा आली की आपण तिघी जणी बसून बोलू, काय झालंय तुला? मग शरयू म्हणते, नको ग आजी, तू एक काम करतेस का? तू ते काढा करतेस का? अगं ते नाही का, चहा वगैरे करतेस तो मसाला टाकून मस्त, तो करतेस का तू आजी माझ्यासाठी प्लीज? आता आजीबाई महा चॅप्टर आहेत. आजीबाई म्हणतात, होय काय, मला कटवतेस वाटतं तू. शरू म्हणते, अगं तसं नाही ग आजी, मला ना असं अचानक प्यावासा वाटतोय चहा. आता आजीबाई मनात विचार करतात, म्हणजे हिला फक्त सुमित्रेला सांगायचंय, मला नाही सांगायचंय वाटतं. काय बारीक लक्ष असतं नाही म्हाताऱ्या माणसांचं. आता बघा, आजीबाई म्हणतात, बरं बाई, करते तुला चहा काढा. आता तिच्याकडे बघतच जातात आजींना असं वाटतं चेहऱ्यावरनं काही लक्षात आलं तर बरंच होईल जरा, म्हणजे कशासाठी आलीये, काय आली, उत्सुकता असते ना म्हाताऱ्या माणसांना. नेमकं घरात काय चाललंय ते सगळं ऐकायची मजा येते प्रेक्षकांना ही मालिका पाहताना. तर आता बघा, इकडे जानकीला आता सगळ्या गोष्टींचा साक्षात्कार झालाय की ऋषिकेशने आतापर्यंत तिला कशी कशी मदत केली आणि प्रत्येक गोष्टीत साथ दिली. म्हणून आता जानकी ठरवते, काहीही झालं तरी आता ऋषिकेशची साथ द्यायची. जानकी, ऋषिकेश त्यांच्या भविष्यातली सगळ्यात मोठी उडी मारायला निघाले, त्यामुळे राग रुसवे बाजूला ठेव. आता तू त्यांच्या बाजूने असायला हवंस. तू जर त्यांच्या बाजूने नसली तर ते खचतील, हिम्मत हरतील. कितीही झालं तरी त्यांनी तुझ्यासाठी घर सोडलंय. आत्ता सुद्धा ते जे काही करतायत ते फक्त तुला आणि ओवीला न्याय मिळवण्यासाठी करून देतात जानकी. त्यामुळे तू आता तुझा राग रुसवा बाजूला ठेव. आता या वेळेला तू त्यांना साथ नाही दिलीस ना जानकी, तर ऋषिकेश कायमचे दुखावले जातील. आता ती स्वतःच्याच मनाशी ठरवते की जानकी ऋषिकेशची लढाई
त्यांच्या घरच्यांच्या विरोधात नाहीये, तर त्या सयाजी आणि ऐश्वर्याच्या विरोधात आहे. त्यांच्या या लढाईत मी त्यांच्यासोबत असणार म्हणजे असणार. आता जानकी ते ठरवते आणि ऋषिकेशने आणलेले ते एंटरप्राइजेसचे सगळे कागद तिच्या डोळ्या घालून पाहते, म्हणजे बघते, सगळे चेक करते वाचून आणि त्याच्या खाली सिग्नेचर करते, कारण शेवटी कंपनीची मालक ती आहे बाबा. आता इकडे सयाजीरावांनी ऐश्वर्याला फोन करून सांगितलंय, तुझ्या त्या धीराने केला जो आगाऊपणा करायचा तो. आता ऐश्वर्या म्हणते, धीराने म्हणजे ऋषिकेश नाही का? सयाजीराव म्हणतात, मग दुसरा कोण असणार आहे? ऐश्वर्या आता डोळे लावून घेते, पण प्रेक्षकांना आता सीन स्किप करू नका बरं का, कारण ऐश्वर्या आणि सारंगचा रोमॅन्स बघायचा आहे तुम्हाला. आणि त्या ऐश्वर्याने काय बिचाऱ्याचा पचका केला, मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार आहे. सयाजीराव झालेली सगळी घटना ऐश्वर्याला सांगतात आणि तिला म्हणतात, आता तू ठरवायचंय ऐश्वर्या, दारू गोळा भरलेला आहे आपण, फक्त वाद केव्हा पेटवायची ते सांग. मग ऐश्वर्या म्हणते, डॅडा मी तुला विचार करून सांगते. आणि काय आहे ना प्रेक्षकांनो, आता हा सीन तर संपवला त्यांनी, पण आता ही जी ऐश्वर्या आहे ना ती उर्मड बाई दाखवलेली आहे त्यांनी. आपण मालिकेच्या पात्राविषयी बोलतोय. आणि सारंग जो आहे ना तो बैल वगैरे नाही हो, तो बिचारानं अतिशय इनोसंट आहे, त्याला स्वतःचं डोकंच नाहीये, तो फक्त दुसऱ्याच्या डोक्याने चालतोय असं त्यांनी दाखवलेलं आहे. आता आतापर्यंत जानकी त्याला सांभाळत होती, पण आता या ऐश्वर्याचं तो ऐकतोय ना, ऐश्वर्या जसं बोलेल तसं तो करत असतो, त्यामुळे त्याला त्याचं बिचाराचं डोकं नाहीच आहे. पण असा एक दिवस येईल की जेव्हा त्याला रिअलाइज होईल आपण जे वागतोय ते चुकीचं वागतोय म्हणून. आता सयाजीराव आणि ऐश्वर्या या दोघांनी ठरवलंय की ऋषिकेशचा या कंपनीचा खात्मा करायचा, पण ते एवढं सहजासहजी करू शकणार नाहीयेत. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या विचार करत असते की आता काय करावं काय नाही करावं. आता सारंग असं येऊन उभं राहतो बेडरूम मध्ये आणि ऐश्वर्या त्याच्याकडे बघते आणि म्हणते, सारंग हे काय आहे? या सीनवर ना प्रेक्षकांनो भारी म्युझिक लावलंय त्यांनी. आता सारंग ऐश्वर्याला म्हणतो, हे कोण आहे असं म्हणायचंय का तुम्हाला ऐश्वर्या? सारंग आता आधी बेडरूमचा दरवाजा लावतो आणि म्हणतो, आओ ऐश्वर्या, सारंग नका म्हणू, मला चार मर सारंग असं म्हणा. लाखो दिलो की धडकन सारंग रणदिवे. अरे देवा, कार्टून दिसतोय तो बिचारा. ऐश्वर्या विचार करते मनात, काय चालू आहे या माणसाचं, याचे भाऊ काय करताय, हा काय करतोय, हा सेल मध्ये सुद्धा विकला जाणार नाही, हा काय करतोय, बाहेर एवढी कॉम्पिटिशन सुरू आहे आणि हा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन करतोय आणि ते पण बेडरूम मध्ये. या माणसाला काय म्हणावं आता? ऐश्वर्या डोकं आपटून घे म्हणा बिचारी. असो, पण आता सारंग बघा कसा करतो. ऐश्वर्या, हो ऐश्वर्या. ऐश्वर्या विचार करण्यात मग्न असते, पण सारंगला वाटतं की ती त्याच्या सौंदर्यावर भाळली आहे. आज सारंग म्हणतो, ऐश्वर्या माझं सौंदर्य बघून तुम्ही स्पीचलेस झालात का? आता सारंगने ते गॉगल काढलाय आणि फेकलाय पलंगावर. आता सारंग म्हणतो, ऐश्वर्या खरंच तुम्ही स्पीचलेस झालात ना? तुम्हाला सांगतो, माझा जेव्हा जन्म झाला ना तेव्हा मला असं आणलं होतं बाहेर, तेव्हा माझा गोरा गोरा गोमटा गोमटा सुंदर चेहरा पाहून नर्सेस सुद्धा माझ्या प्रेमात पडल्या हो. हे मला आजीनं सांगितलं. ऐश्वर्या, आज माझ्यामध्ये जो बदल झालाय तो आजीमुळे झालाय ऐश्वर्या. तर स्टाईल पा सारंगची. बरं, ही ऐश्वर्या वैतागून तिथे बसते पलंगावर आणि डोक्याला हात मारते. सारंग विचार करतो, अरे वा वा वा, या स्वतः बेडवर जाऊन बसल्या म्हणजे यांना कळलंय मला काय करायचंय ते. फुल जोश मध्ये सारंग आता विचार करतो, अरे वा देवा, असंच होऊ दे आणि गोड बाळा मला जन्माला घालू दे. आता त्याने तिथे असलेलं गुलाबाचं फुल हातात घेतलंय आणि त्या ऐश्वर्याच्या अक्षरशः नाकात घातलंय. आता तो तिला ना करतो बरं का, ती इतकी दचकते कारण ती तिच्या तंद्रीमध्येच असते. सारंग आता तिला म्हणतो, ऐश्वर्या दचकू नका, अहो तुमच्या जे मनात आहे ना तेच मला सांगायचंय ऐश्वर्या. आता ऐश्वर्या म्हणते, सारंग तुम्हाला कंपनी बद्दल बोलायचंय का? सारंग म्हणतो, हो ऐश्वर्या, कंपनी बद्दल. मला तुमची कंपनी फार आवडते. तुम्हाला पण माझ्या कंपनीत मजा येते ना ऐश्वर्या? आता तो ऐश्वर्याच्या असा जवळ जातो. ऐश्वर्या आता घाबरते ना, आता ती पटकन बाजूला जाते आणि म्हणते, एक मिनिट सारंग, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तुम्ही कुठल्या कंपनी बद्दल बोलताय सारंग? असं वाटतंय जणू काही सारंगला तिखट लागलंय. सारंग म्हणतो, ऐश्वर्या असं काय करताय तुम्ही? कंपनी, अहो यू आणि मी, अहो सहवास.
सहवास हो तुमचा आणि माझा. ऐश्वर्या, मला ना तुमचा सहवास आवडतो, तुम्हाला पण माझा सहवास खूप आवडतो ना. आता ऐश्वर्या काही बोलणार तेवढ्यात या सारंगने ऐश्वर्याच्या नाकात फुल घातलंय. आता तो म्हणतो, ऐश्वर्या आता काही बोलूच नका तुम्ही, तुमचं आणि माझं स्वप्न एकच आहे ना ऐश्वर्या. असं काय करता हो ऐश्वर्या, असं काय करता. अहो माझ्यासारखा गब्दुल आणि तुमच्यासारखा सुंदर, माझ्यासारखा दिलदार, तुमच्यासारखा हुशार असा छोटासा सारंग आपल्याला जन्माला घालायचा आहे ना. आता ते ऐकून ऐश्वर्या पडली ना पांढरी. आता सारंग सगळ्या बेडरूम मध्ये नाचतो आणि म्हणतो, ऐश्वर्या आता आपलं बाळ असं दुडू 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 गुडू 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 असं धावेल, मग मी त्याच्याशी खेळेल, मग त्याला कॅन्डी आणून देईल, मग तो तुमच्याकडे येईल, तुमचा पदर खेचेल आणि म्हणेल, मम्मी मम्मी मम्मी. तुम्ही घराबाहेर जायला निघाल, मग तुम्ही आईला सांगाल की आई आमच्या गबरूला खिमटी भरवा बरं का. ऐश्वर्याला ते इमॅजिन पण होईना. आता ऐश्वर्या म्हणते, काय बोलताय तुम्ही सारंग, तुमचं तुम्हाला कळतंय का, काय गब्दुलला काय गबरूला काय, काय बोलताय, मला काही समजत नाहीये तुम्ही काय बोलताय ते. सारंग म्हणतो, असं काय करता ऐश्वर्या, अहो आपण दोघांनी मिळून आपण एक नातू आणला आईसाठी, तर म्हणजे आई ओवीकडे कधीच जाणार नाही ना, मग घरात भांडणाचा प्रश्नच येणार नाही. ऐश्वर्या आता आपण याची सुरुवात आजच करूया, चालेल ना तुम्हाला. आता मात्र ही संतापते ना बाई. अरे बाप रे बाप, हिरे ऑलमोस्ट त्या सारंगची लायकी काढली आहे प्रेक्षकांनो. अरे 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 बिचारा सारंग. आता बघा त्या सारंगला ती जोरात लोटते आणि इतक्या जोरात ओरडते त्याच्या अंगावर. काय पागल झालात का सारंग, का डोक्यावर पडलात, कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं करायला, कोणी सांगितलं, बोलता का पटकन. आता बघा तो सारंग इतका घाबरतो, तो म्हणतो, आज काय करता ऐश्वर्या, मला आजीने सांगितलं हो. ऐश्वर्या म्हणते, आजी म्हणाली आणि तुम्ही ऐकलात लगेच त्यांचं. सारंग म्हणतो, असं काय करतात ऐश्वर्या, अहो न ऐकण्यासारखं होतं का त्यात काही. ऐश्वर्या म्हणते, मग मी ऐकलं ते काय ऐकलं सांगू का तुम्हाला, चला उठा उठा म्हणते ना. ऐश्वर्या आता फक्त कानाखाली मारायची बाकी आहे त्या सारंग. बघा त्या सारंगची कशी शेळी झाली आहे. ऐश्वर्या त्याला म्हणते, चला उठा उठा म्हणलं ना. मी काय ऐकलं ते सांगू का तुम्हाला. तुमच्या भावाने, तुमच्या ऋषिकेश भावाने तुमचा पाय खेचण्यासाठी नवीन कंपनी उघडली आहे आणि लवकरच त्या कंपनीच्या थ्रू ते टेंडर भरणार आहेत. मग सारंग म्हणतो, काय ऐश्वर्या हे काय महत्वाचं आहे का, मी सांगतोय ते महत्वाचं आहे ना. ऐश्वर्या आता आपण काहीतरी करून दाखवायला पाहिजे, माझ्या अंगात आता जोश संचारलाय. आता मात्र ऐश्वर्या खूप संतापते आणि म्हणते, काय सारंग गप्प बसता का, चुप बसा, काय माकड चाळे करताय. त्या ऋषिकेशला बघा कसे करतायत ते, आणि तुमच्या आजी त्यांचा वेळ जाते म्हणून काड्या करत राहतात त्या दिवसभर. काय सर्कस उघडली आहे का घरामध्ये, काय सारंग काय केलाय हा सगळा गच्चाळपणा, काढता का नाही ते. सारंग आता एकदम केविलवाडा होऊन बघतो ऐश्वर्याकडे आणि म्हणतो, असं काय बोलताय ऐश्वर्या, अहो असं काय बोलताय तुम्ही मला. आता ऐश्वर्या त्याच्याकडे रागाने बघते आणि म्हणते, काढा म्हणलं ना ते सगळं. आता सारंग चुपचाप उभं राहतो बरं का. ऐश्वर्या म्हणते, काढून ठेवा ते सगळं, मी येते खालून जाऊन, आले मोठे चारमर सारंग. अरे देवा कर्मा, बिचारा सारंग आता रडायचाच बाकी राहिलाय प्रेक्षकांनो. पण छान काम करतो हा प्रेक्षकांनो हा सारंग, मला फार आवडतो खरंच, तो खूप गोड आहे. आता पुढे बघा हा, ऋषिकेश आणि जानकी दोघेच दिसत आहेत घरामध्ये. आता जावा जावा कसल्या बरोबरी करतील या मालिकेतल्या, त्याबद्दल काही सांगता येत नाही. जानकी आता त्या फाईल चेक करत असते तेव्हा लाईट जातात. ऋषिकेश येतो आंघोळ करून, पण आता लाईट गेल्यामुळे तो मेणबत्ती घेऊन येतो स्वयंपाकघरात जाऊन. जानकी अशी नुसती बघतच असते इकडे तिकडे लाईट कशी काय गेले म्हणून. आता ऋषिकेश ती मेणबत्ती आणतो आणि मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये तो जानकीकडे बघून जरा रोमॅन्टिक होतो. जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश काय चाललंय तुमचं. ऋषिकेश म्हणतो, जानकी तू खूप सुंदर दिसतेस. मग जानकी म्हणते, चला काहीतरीच तुमचं आणि सोडा ना असं म्हणते. आता काहीतरी रोमॅन्टिक सीन तिचा दाखवला तर यांचा दाखवाच लागल ना त्यांना काहीतरी, म्हणून दाखवलाय. मग आता ऋषिकेश सोडा म्हटल्यावर देतो सोडून आणि जानकी पुन्हा मग त्या फाईल चेक करायला जाते. आणि आता बघा प्रेक्षकांनो, ऋषिकेश आत गेल्यानंतर जानकीला काहीतरी डॉक्युमेंट्स हवेत, ते दुसऱ्या कपाटात ठेवलेले आहेत, म्हणून ती आता ते मेणबत्तीला घेते आणि त्या मेणबत्तीच्या प्रकाशात ते दुसरे कुठले डॉक्युमेंट्स राहिलेत ते त्या फाईलला जोडायला लागते. आणि आता ते डॉक्युमेंट्स जोडत असताना तिला सुमित्रा
एंटरप्राइजेसची फाईल दिसली आहे. बरं ही फाईल जानकीकडे कुठून आली याचा मला प्रश्न पडला. आता ती फाईल तर त्यांच्या ऑफिसमध्ये हवी ना, म्हणजे सारंगच्या. ही जानकीच्या जवळ काय करते ते कळलं नाही. पण आता ह्या जानकीने ती फाईल सुद्धा अशी हृदयाशी जोडली आहे आणि आता विचार करते सुमित्रा एंटरप्राइजेस आणि जानकी एंटरप्राइजेस या एक होणारच. काहीही झालं तरी मी या कंपनीमुळे दोन्हीही कुटुंबाला जवळ आणण्याचा प्रयत्न करेलच, असा जानकीने ठाम निर्धार केलेला आहे. पण जानकीने कुटुंबाला एकत्र आणायच्या नादात ऋषिकेशला हरवू नये म्हणजे झालं प्रेक्षकांनो. पण असो, आता ती असं बोलते तेव्हा अचानक लाईट येतात आणि जानकी मनाशीच बोलते, सत्य आहे, आमचं कुटुंब लवकरच एक होणार. आता ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी तू फाईलवर सह्या केल्यास ना? जानकी म्हणते, हो ऋषिकेश. आता तिच्याजवळ ना सुमित्रा एंटरप्राइजेसची फाईल आहे. ऋषिकेश आल्यावर ती जरा घाबर, काय ग जानकी सगळं ओके आहे ना फाईल मध्ये? आणि इकडे ती फाईल. आता जानकी ऋषिकेश जवळ फाईल देते तेव्हा ती जरा घाबरते आणि ते असं म्हणत असते. मग ऋषिकेश म्हणतो, बरं एक काम कर, ती फाईल तुझ्या जवळच ठेव आणि ऑप्शनला जाताना दे मला. जानकी ठीक आहे असं म्हणते. मग आता ऋषिकेश पुन्हा तिच्या जवळ येतो तेव्हा ती घाबरते. आता तो पुन्हा तिला थँक्यू म्हणतो आणि म्हणतो की माझ्यावर विश्वास ठेवलास तू जानकी, खरंच तू बघच आता आपण दोघं मिळून सुमित्रा एंटरप्राइजेसला हरवू. आणि आता तो असा जानकीच्या जवळ जातो आणि तिच्या मागे चालू असलेली ती मेणबत्ती विझवतो. पण जानकीला असं वाटतं की तो जवळ आलाय. आता तिचा पचका होतो थोडासा. हा सीन जो आहे ना प्रेक्षकांनो, त्यांनी इतका स्लोली दाखवलाय की तुम्हाला काय सांगू. असो, पण मी तुम्हाला फास्ट सांगायचा प्रयत्न केलाय, उगा बोर नको व्हायला म्हणून. मग आता जानकीला तो असं करतो आणि निघून जातो तिथून. मग जानकी ठरवते काही झालं तरी दोन्ही कंपन्या एक करायच्याच. आता सकाळ झालीये, ऋषिकेश ऑक्शनला जायसाठी निघालाय. जानकी स्वयंपाक करत असते, यांची सकाळची गडबड चालू आहे. आता ही जानकी म्हणते, काय ऋषिकेश किती घाईघाईने खाता नेहमी, तुम्हाला किती वेळेला सांगितलं खाली बसून खात जा. ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी उशीर होतोय. जानकी म्हणते, पाणी तरी प्या, काय तुम्ही पण. आता जानकी पुन्हा स्वयंपाकघरात जाते, पुन्हा बाहेर येते. आता म्हणते, अहो थांबा ऋषिकेश, फाईल घेतली का, विसरलात पुन्हा तुम्ही पण ना. ऋषिकेश म्हणतो, अगं हो राहू दे फाईल घरी, मी दुपारी येईल तेव्हा घेऊन जाईल. पण तू फाईल नीट चेक केलीस ना जानकी, उगा प्रॉब्लेम नको व्हायला. जानकी म्हणते, काही प्रॉब्लेम नाहीये, आपला हिशोब अगदी बरोबर. ऋषिकेश ऑल द बेस्ट हा. ऋषिकेश म्हणतो, जानकी मी काय एक्झामला चाललोय का, अगं ऑप्शनला तर चाललोय आणि त्याआधी ना मी शेतकऱ्यांना भेटणार आहे, त्यांच्याकडे माझी महत्वाची मीटिंग आहे. तू जे बदल सुचवलेत ना ते सगळे शेतकऱ्यांना सांगायचे आहेत. आज खूप महत्वाचा दिवस आहे जानकी. मग जानकी म्हणते, हो ऋषिकेश आज तुमचा दिवस आहे. मग आता ऋषिकेश म्हणतो, अगं माझा नाही आपला दिवस आहे कंपनीच्या मालकीनबाई. आता जानकी म्हणते, थांबा हो जरा, मी पण विसरते ना, थांबा थांबा, मला माहितीये तुम्हाला घाई झालीये, पण हे घ्या दही साखर घ्या. आता ऋषिकेशला जानकीने दही साखर दिले, जे त्याने खाल्ले आणि आता तो जानकीला बाय करतो आणि मग फायनली हा भाग त्यांनी संपवलाय. प्रेक्षकांनो, ही मालिका सांगणं खूप अवघड असतं. तुम्हाला एवढ्या छान पद्धतीने मी मालिका सांगते, त्यासाठी एफर्ट म्हणून एखादा लाईक करायला विसरू नका. अजूनही बऱ्याच जणांनी चॅनल सबस्क्राईब केले नाहीये, प्लीज असं करू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला मेहनतीची पोच पावती मिळते, दुसरं काही नाही. चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. पण थांबा, आता या मालिकेचा महा एपिसोड येत्या रविवारी तुम्ही बघणार आहात. पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की एक जोगतीने जी काहीतरी सकून वगैरे बघते आणि जानकीला सांगते की तुझ्या धन्याने ते विकलंय जे तुझ्यासाठी महत्वाचं आहे. मग जानकीच्या लक्षात येतं, नानांनी सांगितलेलं सोन्याचं कडं जे ऋषिकेशने विकलंय त्यातच दडलेली आहे देवघराच्या कुलपेची चाबी. आता बघू प्रेक्षकांनो, या सगळ्याचा संदर्भ जानकीला कसा आणि कशा पद्धतीने लागला, त्यासाठी बघत राहा घरोघरी मातीच्या चुली. आवडला असेल आजचा भाग तर आवर्जून लाईक करायला विसरू नका आणि कमेंटही करा भाग कसा वाटला त्याबद्दल. सारंगने आणि आजीबाईंने हा एपिसोड गाजवला बरं का प्रेक्षकांनो. त्याच दोघांसाठीही एक एक लाईक करायला विसरू नका आणि आवडल्यास आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.